नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या बॉम्बे हायकोर्टच्या जीके जीएसच्या अतिसंभाव्य प्रश्नांच्या 11व्या भागात इथे भेटत आहोत. मागे झालेले जे काही प्रश्नपत्रिका असतील त्याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे की जी तुम्हाला तिथून पीडीएफ फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल करून देण्यात येईल. आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. इथे आपला पहिला प्रश्न आहे बघा, रक्तातील हिमोग्लोबिनचे कार्य काय? आपलं जे एचबी जे आहे त्याचं कार्य काय? पर्याय क्रमांक 1 पचन करणे, दुसरं ऑक्सिजन वाहून नेणं, तिसरं उष्णता निर्माण करणे आणि चौथं पाणी साठवणे. तर पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन वाहून नेणे हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामध्ये बघा हिमोग्लोबिन अशा स्वरूपात आपल्याला इमेज बघायला मिळते. बघा, हिमोग्लोबिन फुफ्फुसांमधून ऑक्सिजन घेते आणि शरीरातील सर्व पेशींना त्याचा पुरवठा करण्याचे काम करते. कशामार्फत? रक्तांच्या मार्फत. म्हणून बघा, आपण जेव्हा ब्लड डोनेट करायला जातो वगैरे तर त्यावेळी बघा एचबी चेक केलं जातं आणि ते जर कमी असेल आपल्याला तर मग आपल्याला ब्लड डोनेट करू देत नाही, कारण की ते आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ते ठरवत असते. त्यानंतर बघा, हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी शरीराला लोहाची आयरनची गरज असते. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा रोग आपल्याला होऊ शकतोय. रक्ताचं प्रमाण, लोहाचं प्रमाण कमी झाल्यावर आणि विशेषतः महिलांमध्ये त्याचं प्रमाण आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचबरोबर भारत सरकारने 2047 पर्यंत 100% सिकल सेल ॲनिमिया मुक्त भारतचं टार्गेट ठेवलेलं आहे. ठेवलेलं बघायला मिळतं. त्यानंतर बघूया, सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे बघा, आपण मात्र 75 रुपयाच्या माफक दरामध्ये 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळेल, तिथून तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट ॲक्सेस देऊ शकता. त्याचबरोबर संगणकावर आधारित बॅच आपण मात्र 49 रुपयामध्ये लॉन्च केलेली आहे, की ज्यामध्ये क्लर्क आणि स्टेनोग्राफरसाठी असलेले जे 10 प्रश्न आहेत संगणकावर आधारित ते सोडवण्यात तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्यानंतर बघा पुढचे, वनस्पतींमध्ये हिरवा रंग कशामुळे येतो? पर्याय क्रमांक 1 कार्बन, दुसरं क्लोरोफिल, तिसरं ऑक्सिजन आणि चौथं नायट्रोजन. तर पर्याय क्रमांक 2 क्लोरोफिल हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळतं. आता ही क्लोरोफिलची इमेज आपण इथे बघू शकता. त्यामध्ये बघा, क्लोरोफिल हे हरितद्रव्य त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, की जे वनस्पतींमध्ये आपल्याला बघायला मिळतं, की ज्यामध्ये पानांना हिरवा रंग येतो आणि अन्न निर्मितीसाठी ते आवश्यक असतात. आता आपण म्हणतो की वनस्पती काय आहेत? स्वयंपोषी आहेत. म्हणजे काय? ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग त्यासाठी त्यांना एका क्रियेची गरज असते, ती म्हणजे काय? प्रकाश संश्लेषण. त्याला फोटोसिंथेसिस असं आपण म्हणतो. त्यामध्ये बघा, वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी, कार्बन डायऑक्साईड यांचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतो. याच प्रक्रियेत ऑक्सिजन हा वनस्पतींमधून बाहेर सोडला जातो, की जो मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. प्रकाश संश्लेषणाची क्रिया आपल्याला बघायला मिळते, की ज्यामध्ये सनलाइट, वॉटर प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड हे महत्त्वपूर्ण घटक असलेले आपल्याला बघायला. त्यानंतर पुढचं आहे बघा, हिमनद्या ग्लेशियर्स प्रामुख्याने कुठे आढळतात? पर्याय क्रमांक 1 वाळवंटात, दुसरं उष्ण प्रदेशात, तिसरं ध्रुवीय व पर्वतीय प्रदेशात आणि चौथं समुद्रात. तर पर्याय क्रमांक 3 ध्रुवीय व पर्वतीय प्रदेशात, हाय माउंटेन्स आणि पोलार रिजनमध्ये आपल्याला ग्लेशियर्स बघायला मिळतात. आता आपण मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विश्लेषण करताना बघितलं बघा, सर्वात खालची लेअर कोणती? आपण बघतो तपंबराची, ट्रोपोस्फिअरची. त्याच्यानंतर बघतो आपण स्ट्रेटोस्फिअरची,
की जसं जशी उंची वाढत जाते तसं तापमान काय होतंय, कमी होत गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे पर्वतीय प्रदेशांमध्ये हाय अल्टिट्यूड आपल्याला बघायला मिळतं, जेणेकरून काय होतंय की तापमानामध्ये घट होते. त्या तापमान घटीतून हाय अल्टिट्यूडवर असलेल्यामुळे त्यामध्ये काय हिमनग तयार होताना बघायला मिळतात. ग्लेशियर्स त्यातनं आपण बघू. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या हिमालय पर्वतरांगांमधले असलेले ग्लेशियर, किंवा मग जर बघायला गेलं तर युराल माउंटेन्स आहेत आपले, ते आपण बघू शकतो. अतिशय कमी तापमान असलेल्या ध्रुवीय व उंच पर्वतीय प्रदेशात बर्फ साचून हिमनद्या तयार होतात. या जगातील गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून ओळखल्या जातात. म्हणून आपण काय म्हणतो की उत्तर भारतीय नद्या काय आहेत, 12माही वाहतात. त्याचं कारण काय, कारण की उत्तर भारतीय नद्यांच्या पाण्याचे 2 सोर्स बघायला मिळतो. एक मान्सूनमध्ये मिळणारं पावसाचं पाणी आणि दुसरं हिमनग जे आहेत त्यांच्या वितरणातनं, ग्लेशियर्स जेव्हा मेल्ट होतात त्यातनं मिळणारं फ्रेश वॉटर. या दोन्ही सोर्समुळे आपल्याला नॉर्थ इंडियाच्या ज्या काही नद्या आहेत, मग आपली गंगा नदी आहे, सिंधू नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी, यांना आपण 12माही पाणी बघतो. त्यानंतर बघा, राजतरंगिणी हा इतिहास ग्रंथ कोणी लिहिला आहे? पर्याय क्रमांक 1 बाणभट्ट, दुसरं कल्हण, पाणिनी आणि चौथं चाणक्य. तर पर्याय क्रमांक 2 कल्हण याने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिलेला आहे, की ज्यामध्ये त्यांनी आपल्याला काश्मीरचा इतिहास सांगितलेला आहे. जो त्यांनी त्यामध्ये, आता हा ग्रंथ त्यांनी कधी लिहिला, 1198 दरम्यान त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता त्यामध्ये त्यांनी प्राचीन तसेच मध्ययुगीन काश्मीरचा इतिहास जो आहे का तो त्यामध्ये कन्क्लूड केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा, बाणभट्ट यांनी लिहिलेलं आहे बघा हर्षचरित, राजा हर्षवर्धन बद्दल त्यांनी लिहिलेलं हर्षचरित आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर पाणिनीचं आपल्याला अष्टाध्यायी हे पुस्तक बघायला मिळते. त्यानंतर चाणक्याचं अर्थशास्त्र हे बघायला मिळतं, ज्यामध्ये त्यांनी सप्तांग सिद्धांत मांडलेला आहे. तर अशा रीतीने आपला पर्याय क्रमांक 2 कल्हण हे योग्य उत्तर इथे बघायला मिळते. नंतर बघूया, कल्हण यांनी 11व्या शतकात राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ प्रामुख्याने काश्मीरचा इतिहास मांडण्यात व संस्कृतमधील अत्यंत महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून ओळखला जातो. हा इथे त्याची इमेज आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये बघा, दुय्यम क्षेत्र सेकंडरी सेक्टर्समध्ये खालीलपैकी काय येते? पर्याय क्रमांक 1 शेती, उद्योग, तिसरं सेवा, चौथं व्यापार. साधं सरळ उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक शेती आपल्याला कशामध्ये बघायला मिळते? प्राथमिक स्त्रोतांमध्ये, प्राथमिक व्यवसायामध्ये. प्राथमिक मध्ये फक्त शेतीच नाही तर शेतीसोबत आपल्याला पशुपालन बघायला मिळते, तसेच शेतीशी संबंधित असलेले इतर व्यवसाय. मग त्याच्यामध्ये ॲनिमल हजबेंड्री बघायला मिळते आपल्याला, पोल्ट्री फार्म बघायला मिळते, मत्स्य बघायला मिळते. ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये लघु कुटीर उद्योग त्यामध्ये इन्क्लूड केली जातात. आणि त्याच्यानंतर हे दुय्यम क्षेत्र की ज्यामध्ये कारखाने आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर ऊसावर आधारित आपल्याला साखर कारखाने बघायला मिळतात. आणि तृतीय क्षेत्रामध्ये आपल्याला मोठमोठे कारखाने जसं की न्यूक्लिअर पॉवर प्लांट बघू शकतो, DRDOचे बघू शकतो, टाटा स्टीलची फॅक्टरी आहे. म्हणजे असे हे जे मोठे मोठे उद्योग आहेत ते आपण तृतीय क्षेत्रामध्ये कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे ते म्हणजे आपलं सेवा क्षेत्र. मग त्यामध्ये शिक्षक पेशा आहे, डॉक्टरी पेशा आहे, वकिली पेशा आहे,
माहिती तंत्रज्ञाने ह्या गोष्टींचा समावेश आपण. त्यानंतर बघा, अर्थव्यवस्थेच्या दुय्यम क्षेत्रात कच्च्या मालावर प्रक्रिया करून उत्पादने तयार केली जातात. यामध्ये कारखाने, वीज निर्मिती आणि बांधकाम यांसारख्या उद्योगांचा समावेश. त्यानंतर बघा, भारतीय रिझर्व्ह बँक RBI ची स्थापना कधी झाली? पर्याय क्रमांक 1 1935, पर्याय क्रमांक 2 1947, पर्याय क्रमांक 3 1950 आणि पर्याय क्रमांक 4 1969. तर पर्याय क्रमांक 1 1935 हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळते. 1934 चा कायदा, ज्याच्या अंतर्गत आपल्याला RBI ची स्थापना झालेली बघायला मिळते. आणि त्यासाठी एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीचं नाव होतं बघा यंग हिल्टन कमिटी. त्या यंग हिल्टन कमिटीच्या शिफारसीवरनं आपल्याला RBI ची स्थापना झालेली बघायला मिळते. आता RBIचं मुख्य काम काय, तर भारताचं मौद्रिक धोरण ठरविणे. धोरण बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ओपन मार्केट ऑपरेशन अशा सारख्या गोष्टींच्या माध्यमातून पैशांवर नियंत्रण ठेवणे. त्यानंतर बघा, भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. ही भारताची मध्यवर्ती बँक असून देशाच्या बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते व बँकिंग व्यवस्थेचा कणा म्हणून ओळखली जाते. मध्यवर्ती बँक म्हणून त्याला काय, बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. त्यानंतर बघा, भूकंप मोजण्यासाठी कोणते मापक वापरले जाते? थर्मामीटर, बॅरोमीटर, सिस्मोग्राफ आणि ॲमीटर. पर्याय क्रमांक 3 सिस्मोग्राफ हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्या सिस्मोग्राफच्या माध्यमातून रिश्टर स्केलमध्ये किती रिश्टर स्केलमध्ये भूकंप आला हे आपण कन्सिडर करतो. थर्मामीटर आपण तापमापी का, बॅरोमीटर हवा मोजू शकतो, ॲमीटरमध्ये आपण वीज मोजू शकतो. त्यानंतर बघा, अशा सिस्मोग्राफ ह्या ज्या सिस्मिक वेव्स बघायला मिळतात का, त्यातनं मग आपण अंदाज लावतो की किती रिश्टर स्केलचा भूकंप आला. ज्यामध्ये भूकंपाच्या प्राथमिक ज्या वेव्स आहेत, प्रायमरी वेव्स आणि सेकंडरी वेव्स, या दोघी इम्पॉर्टंट ठरतात. त्याचबरोबर भूकंपाचं जे एपिसेंटर आहे, जे केंद्र आहे, त्या गोष्टी पण त्याच्यामध्ये कारणीभूत ठरतात. सिस्मोग्राफ किंवा भूकंप मापक या यंत्राचा वापर करून भूकंपाच्या लहरींची तीव्रता केली जाते आणि त्यामध्ये रिश्टर स्केलवर ही तीव्रता मोजली जाते. आता लहरी कशा दोन प्रकारच्या, एक प्राथमिक आणि दुसऱ्या आहेत दुय्यम लहरी. आपल्याला इथे बघायला मिळतात की जेणेकरून आपण भूकंपाची तीव्रता मापू शकतो. त्यानंतर बघा, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 ॲमेझॉन, दुसरी नाईल, तिसरी गंगा, चौथी यांगसे नदी. तर पर्याय क्रमांक 2 नाईल नदी ही आपल्याला बघायला मिळते. आता नाईल नदी पण डायरेक्ट लांब नदी विचारले म्हणून, ते जर सर्वात मोठी नदी जर विचारली असती क्षेत्रफळाने, व्हॉल्यूम वाईज, तर पर्याय क्रमांक 1 ॲमेझॉन हे त्याचं योग्य उत्तर राहिलं असतं की जे आता आपल्याला दक्षिण अमेरिकामध्ये बघायला मिळते. भारतातील म्हटलं असतं तर गंगा उत्तर आलं असतं आणि चीनमधील जर सगळ्यात मोठी विचारली असती तर पर्याय क्रमांक 4 हे यांगसे हे उत्तर आपल्याला बघायला मिळालं असतं. आता नाईल नदी पण आपल्याला दोन वेगवेगळ्या स्ट्रीम्स, दोन वेगवेगळे नदी एकत्र येऊन नाईल ही सुरू झालेली बघायला मिळते. पहिले आहे ब्लू नाईल आणि दुसरी आहे व्हाईट नाईल. ब्लू नाईल आणि व्हाईट नाईल खार्तूम या ठिकाणी एकत्र येतात, जे इजिप्तमध्ये बघायला मिळते आपल्याला. तिथून मग नाईल नदी सुरू होते आणि तेच भूमध्य सागरामध्ये नॉर्थ साईडला वाहत जाते आणि भूमध्य सागरामध्ये आपल्याला इथे अलेक्झांड्रिया नावाचं पोर्ट बघायला मिळतं.
ते आपल्याला भूमध्य सागरामध्ये केलेली बघायला मिळते. आणि त्याचबरोबर इथं इतायपू नावाचं धरण आपल्याला बघायला मिळतं. आणि ब्लू नाईल आणि व्हाईट नाईलचा खार्तूम इजिप्तमध्ये संगम होतो आणि तिथून मग नाईल नदी आपल्याला बघायला मिळते, की जी जगातली सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. बघा, हा तिचा नॉर्थ साईड होणारा फ्लो आहे. आफ्रिका खंडातील नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. याची लांबी सुमारे 6650 किलोमीटर पर्यंत असलेली आपल्याला बघायला. त्यानंतर बघा, ओझोन स्तर कोणत्या मंडलात आढळून येते? पर्याय क्रमांक 1 शोभमंडल, दुसरं समताप मंडल, तिसरं आयनांबर आणि चौथं बहिर्मंडल. तर पर्याय क्रमांक 2 समताप मंडल, त्याला आपण स्ट्रेटोस्फियर असं म्हणतो. दुसरी लेअर, पहिली आपली तपांबराची लेअर, त्याच्यानंतर स्थितांबराची लेअर. इथं समताप मंडल काय, तर स्थितांबराची श्रेणी आपल्याला बघायला मिळते, की ज्यामध्ये आपल्याला ओझोन स्तर ट्रोपोस्फियर मध्ये आपल्याला बघायला मिळतो, की जो UV रेज ज्या आहेत आपले A, B आणि C या रेज ज्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचं संरक्षण करतो. ओझोन वायूचा थर हा वातावरणाच्या समताप मंडलामध्ये आढळतो, जो सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून आपलं संरक्षण. त्यानंतर बघा, कोसी नदी ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 गंगा, दुसरं यमुना, तिसरं गोदावरी, चौथं कृष्णा. आता कोसी नदी विचारली तर ही गंगा नदीची उपनदी आपल्याला बघायला मिळते. कोसीलाच आपण एका राज्याचं दुःखाश्रू म्हणतो, ते म्हणजे काय, बिहारचे दुःखाश्रू. आपल्याला ही जर गंगा नदीचा मेन फ्लो जर बघायला मिळेल, कोसी नदीचा उगम आपल्याला नेपाळमधून बघायला मिळतो. नेपाळमधून ते बिहारमध्ये एंटर करते आणि बिहारमधून मग गंगा नदीला जाऊन मिळत आहे. आणि यमुना ही गंगाची उपनदी प्रयागराज इथे यमुना आणि गंगाचा संगम आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या उर्वरित 2 नद्या आहेत गोदावरी आणि कृष्णा, त्या आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात. इथे बघा, इथं नेपाळमधून त्याचा कोसी नदीचा उगम बघायला मिळतोय. ही कोसी रिव्हर बिहारमधून एंटर करून मग इथे आपल्याला गंगा नदीमध्ये मिळताना बघायला मिळते. कोसी ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. ही नदी नेपाळमधून उगम पावते आणि बिहारमध्ये गंगेला मिळते. हिला बिहारचे दुःखाश्रू असेही म्हटले जाते. शाळांमधील सायबर सुरक्षेसाठी कोणत्या राज्य सरकारने प्रोटोकॉल 2026 सुरू केले आहे? पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, दुसरं कर्नाटक, तिसरं महाराष्ट्र, केरळ. तर पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू हे त्याचं योग्य उत्तर बघायला मिळते. त्यामध्ये बघा, तामिळनाडू सरकारने विद्यार्थ्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केलेला पुढाकार आहे, की ज्यामध्ये 2026 पर्यंत सर्व सरकारी शाळांमध्ये सायबर सुरक्षा प्रोटोकॉल राबवण्याचे उद्दिष्ट त्यामध्ये आहे, की जी विद्यार्थ्यांची सायबर सिक्युरिटीच्या माध्यमातून नजर ठेवणे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर होणारी फसवणूक, त्यांचं होणारं शोषण रोखणे याचं मुख्य टार्गेट आहे. भारतात ग्रीन बॉन्ड जारी करणारी पहिली बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, बँक ऑफ बडोदा आणि ICICI बँक. तर HDFC बँक हे त्याचा आपल्याला पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आपल्याला त्याला बघायला मिळते. आता ग्रीन बॉन्ड्स काय, की जे रिन्युएबल ऍक्टिव्हिटीज, एनर्जीज आहे, नॅचरल रिसोर्सेस आहे, लँड आहेत, यांच्या सस्टेनेबल हाऊस होल्डिंगसाठी अशा गोष्टींसाठी काम करणाऱ्या ज्या बँक आहेत का, त्यासाठी ह्या ग्रीन बॉन्ड जारी केल्या जातात. ते शाश्वत विकासासाठी, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काम करणारी संस्था आहे आणि अशी करणारी देशातील प्रमुख खाजगी बँक ठरलेली आहे HDFC बँक. चूज द करेक्ट प्रोनाउन. डॅश इज माय फ्रेंड. पर्याय क्रमांक 1 ही, हिम, हीज आणि हिमसेल्फ. तर ही इज माय फ्रेंड असं आपण बघू शकतोय. का? कारण की वाक्याचा कर्ता म्हणून आपल्याला सब्जेक्टिव्ह केसमध्ये ही वापरले आहे ह्या वाक्यामध्ये. त्यानंतर पुढचे बघा, चूज द करेक्ट व्हर्ब आपल्याला त्यामध्ये करेक्ट करायचं. त्यामुळे शी डॅश गोइंग टू स्कूल. पर्याय क्रमांक 1 इज, आर, तिसरं ॲम आणि तिसरं चौथं बी. तर शी इज गोइंग टू स्कूल हे आपल्याला व्हर्बचं योग्य रूप इथे बघायला मिळतं. शी हे एकवचनी सर्वनाम आहे म्हणून शी हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून तिथे योग्य आपल्याला असलेलं बघायला मिळतं. चूज द करेक्ट प्युरल फॉर्म. चाइल्डचं अनेक वचन सांगायचं आहे. चाइल्ड्स, चिल्ड्रन, चाइल्ड्स आणि चिल्ड्रन्स. तर पर्याय क्रमांक 2 चिल्ड्रन हे आपल्याला अनेक वचन चाइल्डचं बघायला मिळतं. त्यानंतर बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण बॉम्बे हायकोर्टवर आधारित
प्रश्नपत्रिकांच्या 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहे की ज्यामध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंग असेल, KGS असेल, कम्प्युटर आधारित प्रश्न असेल, त्याचबरोबर इंग्लिश, मराठी, ग्रामर यांचा एकंदरीत सराव तुम्हाला परीक्षाच्या दृष्टीने करून दिला जाणार आहे की ज्याची फीस बघायला गेलं तर मात्र 75 रुपये अशी माफक दरामध्ये उपलब्ध करून आले. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही त्याच्यावर ॲक्सेस घेऊ शकता. त्याचबरोबर मात्र 49 रुपयामध्ये आपण संगणकावर आधारित बॅच लॉन्च केली आहे की ज्यामध्ये संगणकाशी संबंधित बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करून देऊ आणि त्याचबरोबर प्रश्नांच्या माध्यमातून अधिक सराव त्यातनं करून घेतला जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथून तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस याच्यावर मिळू शकते. त्याचबरोबर परीक्षा जवळ आलेली अभ्यासाला चालना देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना साठी आपण मात्र 399च्या माफक दरामध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच लॉन्च केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला PDF स्वरूपामध्ये टेस्ट सिरीज असेल, नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि त्या माध्यमातून तुम्हाला तब्बल 3000 प्लस प्रश्नांचा सराव करून घेतला आहे. त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असल्यामुळे अनलिमिटेड वॉच टाईम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे बघा, तुम्हाला तिथून डायरेक्ट ॲक्सेस, मग तुम्ही टेस्ट सिरीज असेल, संगणकावर आधारित बॅच असेल किंवा बॉम्बे हायकोर्टवरील बॅच असेल त्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ज्यामधून तुम्हाला ही जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर मागच्या ज्या 10 प्रश्नपत्रिका झाल्यात त्यांची पण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिली जाईल. धन्यवाद.